आपल्याला पाहायचं आहे करंट इलेक्ट्रिसिटी नावाचं चॅप्टर. यामध्ये काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण ऑलरेडी रिटर्न करून दिलेलं आहे. काय आहे बघा, करंट इलेक्ट्रिसिटी व्हायचं आपल्याला. करंट इलेक्ट्रिसिटी नावाचं चॅप्टर आहे. काय आहे करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये, आता बेसिक पासून आपण स्टार्ट करणार आहे. पण आता इथे काय दिलेलं आहे, काही गोष्टी ज्या आहेत, कॉम्बिनेशन जे आहे, कॅपॅसिटर कॉम्बिनेशन असेल, स्ट्रिंग असेल किंवा रेजिस्टर आहे आणि इंडक्टर आहे, जे आपल्याला समोर गेल्यानंतर काही चॅप्टर जे आहे एसी सर्किट नाव चॅप्टर मध्ये आपल्याला कॅपॅसिटर असेल, रेजिस्टर असेल, इंडक्टर असेल, यांचं कॉम्बिनेशन पाहायला भेटतं. म्हणजे जे काही कॉम्प्लिकेटेड सर्किट्स आहेत ते आपल्याला पाहायला भेटणार आहे. पण त्याचं जे काही सोल्युशन आहे तर ते लक्षात ठेवण्यासाठी आपण कशा पद्धतीने लक्षात ठेवणार, हा जर का चार्ट आपल्याला माहित असेल तर ते एक्झाम्पल्स आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. आता पहिले कॅपॅसिटरच्या बाबतीत बोलू आपण. कॅपॅसिटर जस्ट आपण अगोदरच्या चॅप्टर मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये पाहिलं, जेव्हा सिरीज मध्ये कॅपॅसिटर कनेक्ट केलेले असतात तर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स जे की कॅपॅसिटर आहे ज्यांना आपण सिरीज मध्ये लावलेला आहे, तर आपण त्यांची रेसिप्रोकल घेऊन डायरेक्ट बेरीज करत असतो. इथे भेटते 1/CS इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2. तसंच स्ट्रिंगला सुद्धा जर का कसं केलं आहे, तर सिरीज मध्ये आपण कनेक्ट केलं असेल, जे काही स्प्रिंग असतील त्यांना आपण जेव्हा सिरीज मध्ये कनेक्ट केलेलं असते तर त्यांचं जे इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स आहे तर त्या कॅपॅसिटर सारखंच आपण रेसिप्रोकल घेऊन त्यांच्या जो काही स्प्रिंग कॉन्स्टंट आहे त्यांच्याची काय करत असतो आपण, रेसिप्रोकल घेऊन त्याची बेरीज करत असतो. सेम आता हे झालं आपल्या कॅपॅसिटर आणि स्ट्रिंगच्या बाबतीत. त्यानंतर रेजिस्टर आहे. रेजिस्टर मध्ये जेव्हा रेजिस्टर हे सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहे, कसे आहेत, सिरीज मध्ये कनेक्ट केलेले असतील तर त्याचं इक्विव्हॅलंट जे काही रेजिस्टर्स आहे या दोन एंड्स वर ए अँड बी वर, तर तुम्हाला काय भेटते आहे, दॅट इज द R1 प्लस R2 एवढं मिळतंय. म्हणजे इथे आपल्याला टोटल रेजिस्टन्स जर फाइंड आउट करायचे असेल तर या दोन एंड्स वर ए अँड बी च्या अक्रॉस मध्ये किती रेजिस्टन्स असेल तर ते डायरेक्ट आपल्याला R1 प्लस R2 म्हणजे ऍडिशन भेटते. त्याच पद्धतीने इंडक्टर जो आहे तर एसी नावाच्या चॅप्टर मध्ये आपण शिकणार. ठीक आहे. तिथे इंडक्टर जो आहे तो त्याची सुद्धा याच्या रेजिस्टर सारखीच आपल्याला काय करायची आहे, टोटल रेजिस्टर इंडक्टन्स आपल्याला काढायचं असेल तर L1 प्लस L2 आपल्याला त्या ठिकाणी सिरीज मध्ये त्याची ऍडिशन करावी लागेल. ठीक आहे. त्यानंतर जे काही कॅपॅसिटर्स आहेत तर ते पॅरलल कनेक्ट केलेले असतील. कसे, तर पॅरलल. हा चार्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला पुढे जे काही कॉम्प्लिकेटेड सर्किट्स आहेत ते इझी होतील. जेव्हा हा एक C1 नावाचा कॅपॅसिटर आहे, हा दुसरा कॅपॅसिटर C2 आहे, तर हे कसे कनेक्ट केलेले आहेत, तर हे पॅरलली कनेक्ट केलेले असतील तर यांचं इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स जे आहे तर ते CP भेटते आपल्याला डायरेक्ट ऍडिशन C1 प्लस C2 भेटत असते. C1 प्लस C2 भेटत असते. ठीक आहे. त्याच पद्धतीने जेव्हा स्प्रिंग्स या पॅरलली कनेक्ट केलेले असतील तर त्यांच्या अक्रॉस मधलं जे काही इक्विव्हॅलंट स्प्रिंग्स कॉन्स्टंट जे असेल दॅट इज द K1 आणि हा K2 एकमेकांना पॅरलल कनेक्ट केलेले आहे, तर आपल्याला जो इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट आहे दॅट इज द Kp इज इक्वल टू K1 प्लस K2 आपल्याला डायरेक्ट लिहायचं आहे, जसं की आपण कॅपॅसिटरच्या बाबतीत लिहितो तसंच. इकडे हा रेजिस्टर जेव्हा पॅरलल मध्ये कनेक्ट केलेला आहे, जेव्हा रेजिस्टर हा पॅरलल मध्ये कनेक्ट केलेला आहे तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, जसं आपण इकडे याच्या उलट कॅपॅसिटर मध्ये जेव्हा आपण सिरीज मध्ये होतो तर आपण रेजिस्टर मध्ये काय करत होतो, डायरेक्ट ऍडिशन करत होतो आणि कॅपॅसिटरची काय करत होतो आपण, रेसिप्रोकल घेऊन ऍडिशन करत होतो. आता काय घेतलंय आपण, पॅरलल असताना डायरेक्ट ऍडिशन कॅपॅसिटरची केली, रेजिस्टर त्याच्या उलट होईल, जसं की 1/R1 असं, म्हणजे रेसिप्रोकल घ्यावं लागेल. म्हणजे 1 इथे भेटेल तुम्हाला RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 भेटेल तुम्हाला. हा तुमचा R2, हा तुमचा R1. त्याच पद्धतीने इंडक्टरच्या बाबतीत सुद्धा तसंच. हा तुमचा L1, हा तुमचा L2 आणि हा तुमचा L2. याच्या अक्रॉस मध्ये तुम्हाला इक्विव्हॅलंट जे काही इंडक्टन्स भेटते आहे तर 1/L इज इक्वल टू 1/L1 प्लस 1/L2 असं आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल. ठीक आहे. म्हणजे हे जे काही चार्ट आहे, हा चार्ट जर का आपल्याला लक्षात असेल तर कॉम्प्लिकेटेड सर्किट्स आपण इझी सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. आता कन्सेप्ट कोणता आहे, जो काही करंट इलेक्ट्रिसिटी नावाचा कन्सेप्ट आहे तर त्यामध्ये काय असतो, करंट
करंट जो आहे तर इंडिकेट करतो आपण आय ने. करंट इंडिकेट कशाने करत असतो आपण? आय ने. हा जो करंट आहे तर याची डेफिनेशन होईल फ्लो ऑफ चार्जेस पर युनिट टाइम. फ्लो ऑफ चार्जेस पर युनिट टाइम. फ्लो ऑफ चार्जेस पर युनिट टाइम. ठीक आहे, म्हणजे आय इज इक्वल टू भेटतो तुम्हाला क्यू अपॉन टी वाला फॉर्म्युला. ठीक आहे, युनिट असते एम्पियर ए. ठीक आहे, समोर गेला असता या चॅप्टर मध्ये खूप सारे जे काही कॉम्प्लिकेशन जे काही आपण म्हणतोय सर्किट्स राहतात त्यांची व्हॅल्यूज कशी फाइंड आउट करता येईल, त्या सर्किटला कसं सॉल्व्ह करता येईल, तर याचं जे काही संशोधन केलेलं आहे तर रॉबर्ट गुस्टोव क्रिश्चॉफ नावाचा सायंटिस्ट आहे. रॉबर्ट गुस्टोव क्रिश्चॉफ नावाचा सायंटिस्ट आहे. त्या सायंटिस्टने काय दिले, त्या ठिकाणी 2 लॉज दिले. पहिला लॉ जो होता त्यालाच केसीएल सुद्धा म्हणतो आपण. केसीएल म्हणजे क्रिश्चॉफ करंट लॉ किंवा क्रिश्चॉफ क्रिश्चॉफ जंक्शन लॉ. क्रिश्चॉफ जंक्शन लॉ असे 2, क्रिश्चॉफ करंट लॉ म्हणा किंवा क्रिश्चॉफ जंक्शन लॉ म्हणा. ठीक आहे, तर क्रिश्चॉफ फर्स्ट लॉ म्हणा, काही म्हटलं तरी त्याचा अर्थ आपल्याला तोच काढायचा आहे की जे त्यांनी सांगितलंय बघा. क्रिश्चॉफ जंक्शन लॉ. आता जंक्शन म्हटल्याच्या नंतर तुम्हाला माहित आहे की 2 आणि 2 पेक्षा जास्त गोष्टी त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी भेटतात. 2 पेक्षा जास्त गोष्टी एखाद्या पॉइंटला भेटत आहे त्याला जंक्शन म्हणतो आपण. ठीक आहे, हा एक जंक्शन आहे. आपण याचा जो काही लॉ सांगितलाय त्याने द अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट at any junction. Today at any junction is always काय असते? is always 0 असते. म्हणजे त्या जंक्शन्सला येणारा करंट जो आहे तर तो काय असतो? ऑलवेज 0 भेटतो असं त्याने त्या ठिकाणी स्टेट केलं. काय आहे बरं इथे? हा एक जंक्शन घेऊ आपण इथे, याला आपण जंक्शन जे म्हणू. येणारा करंट आहे या ठिकाणी I1. इकडनं करंट येतोय हा I1, हा इकडे जातोय I2, हा इकडनं इकडे येतोय आहे I3, इकडनं इकडे जातो आहे त्याचं नाव आहे I4 आणि त्यानंतर हा येणारा जो करंट आहे त्याचं नाव आहे I5. ठीक आहे, आता बघा ही जी काही डायरेक्शन्स आहे ती खूप महत्वाची आहे आपल्याला. हा जो डायरेक्शन दाखवत आहे की या जंक्शन कडे हा जो पॉइंट आहे या ठिकाणी I1, I2, I3, I4, I5 ही काही करंट त्याकडे येत आहेत, काही करंट त्यापासून दूर जात आहेत. पण हा जो पॉइंट आहे त्याला आपण जंक्शन म्हणत असतो. या जंक्शन्सला जेव्हा आपण या करंटची काय घेतो आहे, अल्जेब्रिक सम घेतोय, म्हणजेच काय सगळ्या करंटची बेरीज घेतो आहे आणि आपल्याला जो काही आन्सर भेटते आहे तर ते काय भेटतं? 0. पण हेच करत असताना पहिली गोष्ट आपल्याला हे लक्षात असलं पाहिजे की त्या ठिकाणचं साइन कन्व्हेन्शन काय. काय साइन कन्व्हेन्शन? जेव्हा करंट जंक्शन कडे येतो, करंट टुवर्ड द जंक्शन, टुवर्ड्स दी जंक्शन कडे जात असेल, टुवर्ड्स द जंक्शन कडे येत असेल तर त्या करंटची, समजा हा तुमचा जंक्शन आहे आणि करंट इकडे येत आहे तर या करंटची साइन घ्यायची पॉझिटिव्ह. काय घ्यायची? पॉझिटिव्ह. जर का करंट जो आहे जंक्शन कडे येत असेल तेव्हा. जेव्हा करंट या जंक्शन पासून दूर जात असेल, अवे फ्रॉम द जंक्शन, अवे फ्रॉम द जंक्शन, जंक्शन पासून दूर जात असेल, अवे फ्रॉम द जंक्शन, तर त्याची साइन घ्यायची आपल्याला निगेटिव्ह. साइन कन्व्हेन्शन हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. इथे काय आहे याची साइन घ्यायची, समजा हा तुमचा जंक्शन जे आहे इथून इकडे हा दूर जातो आहे, याची साइन घ्यायची आपल्याला मायनस ऑफ आय. काय घ्यायची आहे? मायनस ऑफ आय. हा करंट जंक्शन पासून दूर जात आहे, असा पुढे जातोय तर या करंटची साइन घेतली आपण मायनस. आता इथं फक्त आय म्हटलंय. आता इथं किती करंट दिलेले आपल्याला? I1 आहे, I2 आहे, I3, I4, I5 आहे. 5 करंट त्या ठिकाणी जंक्शन कडे येत आहेत, काही त्यापासून दूर जात आहेत. आपण जेव्हा या सगळ्या करंटची बेरीज घेऊ तर जंक्शनला उरतं काय? तर 0. काय उरते? तर 0. हाच त्याला सांगितलं त्याने की जसं की आपण एक्झाम्पल पाहतो की एखादा बस स्टॉप आहे, बस स्टॉपवर आलेल्या जे काही बसेस आहेत, एक बस इकडनं येते आहे आणि इकडनंच जात आहे, तर बसवर जे बस स्टँड आहे तर बस स्टँड वर किती बस उरतील? सध्या बस स्टँड वर काहीच नाही.
बस स्टँडवर बसेस आहेत का अवेलेबल? नाही. एक बस या साईडनं आली आणि या साईडनं चालली गेली, या मार्गे आली या मार्गे चालली गेली. बस स्टँड जे आहे, जंक्शन जे आहे बस जंक्शन, तर या ठिकाणी बस किती उरतील? 0. म्हणजे अल्जेब्रिक सम आली आणि गेली, दोघांची बेरीज केली असता 0 भेटते आपल्याला. ठीक आहे. लाईक त्याच पद्धतीने त्याने सांगितलेलं आहे की जे काही आता इथे बघा I1 ची संख्या घेणार आहे, जंक्शनकडे येतोय का दूर जातोय सांगा बरं. हा I1 जो करंट आहे जंक्शनकडे येत आहे की जात आहे? येत आहे, तर संख्या घेणार आपण त्याची प्लस I1. हा जो I2 आहे तर जंक्शनकडे येत आहे की दूर जात आहे? जात आहे, संख्या घेणार मायनस I2. त्यानंतर I3 जंक्शनकडे येत आहे की जात आहे? येत आहे, संख्या घेणार पॉझिटिव्ह I3. त्यानंतर I4 जंक्शनकडे येत आहे की जात आहे? जात आहे, संख्या घेणार आपण निगेटिव्ह I4. त्यानंतर I5 जंक्शनकडे येत आहे, संख्या घेणार प्लस I5. आणि या सगळ्यांची बेरीज केली असता आपल्याला काय भेटते? इक्वल टू द 0. मग या ठिकाणी आपण इथे घेतलंय I1 जे पॉझिटिव्ह टर्म्स आहेत त्या एका साईडला लिहितो आपण I1, I3 आणि I5. I1 प्लस I3 प्लस I5 लिहिला, मायनस ऑफ I2, हे मायनस I2 आणि मायनस I4 एक साईडला, इज इक्वल टू 0. ही जी टर्म्स आहेत मायनस I2 आणि मायनस I4 या साईडला, लेफ्ट साईडला मायनस आहे, त्या साईडला गेले काय होतील? प्लस. मग इथे तुम्हाला काय भेटते बघा, इथे भेटते तुम्हाला I1 प्लस I3 प्लस I5 इज इक्वल टू I2 प्लस I4. याचा अर्थ असा होतो, हे जे करंट्स आहेत I1, I3 आणि I5 हे कोणते करंट आहेत? इनकमिंग करंट्स आहेत. आणि I2 आणि I4 कोणते करंट आहेत? आउटगोइंग करंट आहे. म्हणजे जेवढा करंट येत आहे तेवढा करंट इकडनं जातोय, तर उरतो काय जंक्शनला? 0. समजा इकडनं करंट 10 अँपियर आला आणि इथून 10 अँपियर चालला गेला असेल तर जंक्शनला किती उरतो? 0. म्हणजे त्याचा म्हणायचा अर्थ तोच आहे की अल्जेब्रिक सम ऑफ द इलेक्ट्रिक करंट ऍट द जंक्शन इज ऑलवेज 0 राहते. करंट ऍट अ जंक्शन रूल, याला जंक्शन रूल किंवा करंट रूल सुद्धा आपण म्हणतोय. अल्जेब्रिक सम ऑफ द इलेक्ट्रिक करंट ऍट अ जंक्शन ऑफ अ कंडक्टर इन अ सर्किट इज ऑलवेज 0 भेटत असते. ते आज जास्त आपण आता एक्सप्लेन केलंय. म्हणजे या ठिकाणी समेशन ऑफ I इज इक्वल टू काय? तर 0. समेशन म्हणजे काय? तर अल्जेब्रिक सम आहे. म्हणजे प्रत्येक करंटची जेव्हा बेरीज घेतो आपण तर तिथे आपल्याला काय भेटते? ऑलवेज 0 भेटत असते. ठीक आहे. साइन कन्व्हेन्शन काय? अ करंट एंटरिंग अ जंक्शन, जंक्शनकडे येत असेल करंट, जेव्हा जंक्शनकडे करंट येत असेल, हा तुमचा जंक्शन आहे, करंट जो आहे तो तुमच्याकडे जंक्शनकडे येत असेल तर त्यावेळेस त्याची साइन काय घ्यायची सांगितलेली आहे? पॉझिटिव्ह. आणि जेव्हा करंट जो आहे जंक्शनकडनं दूर जात असेल, लिव्ह करत असेल, जसं की हा तुमचा पॉइंट आहे जंक्शन, याच्यापासून अशी दूर जात असेल तर या करंटची साइन काय घ्यायची सांगितली तुम्हाला? निगेटिव्ह घ्यायची सांगितलेली आहे. टेक्स द निगेटिव्ह. ठीक आहे. इथे आपल्याला जंक्शन दिलेलं आहे, जे करंट या ठिकाणी I1, I2, I3 आणि I4 इथे दिसतंय बघा, हा जंक्शनकडे जात आहे. हा जो करंट आहे हा जंक्शनकडे जात आहे, या जंक्शनकडे जात आहे. I2 सुद्धा या जंक्शनकडे जात आहे. याची संख्या बघा प्लस I1 घेतलेली आहे, याची सुद्धा प्लस I2 घेतलेली आहे. पण हा जो I3 करंट आहे हा जंक्शन पासून दूर जात आहे आणि I4 सुद्धा जंक्शन पासून दूर जात आहे, म्हणून त्याची मायनस I4 व्हॅल्यूज घेतलेली आहे. ठीक आहे. म्हणजेच एंटरिंग टू द जंक्शन टेक्स द पॉझिटिव्ह आणि लिव्हिंग द जंक्शन टेक्स द निगेटिव्ह. ठीक आहे. तर हा आपला रूल झालाय. तर त्यानंतर आपला जो रूल आहे यावर काही एक्झाम्पल सुद्धा आहे. या क्रिश्चॉफ जो काही करंट रूल जो आहे किंवा क्रिश्चॉफ जंक्शन लॉ जो आहे तो आपण या ठिकाणी स्टेट केला. आता याच्यावर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. इन फॉलोइंग सर्किट द व्हॅल्यू ऑफ आय ची व्हॅल्यूज आपल्याला काढायची. म्हणजे या ठिकाणी हा जो आय आहे याची व्हॅल्यूज काय असेल? ठीक आहे. आता जे काही एरोज आहे ते लक्षात ठेवायचं आहे. कधी पण जंक्शन जो असतो ना, तर या जंक्शन्सवर अल्जेब्रिक सम ऑफ द करंट ऑलवेज 0 असतो जंक्शनला. ठीक आहे. म्हणजे जेवढा करंट येईल तेवढाच करंट जात असतो बाहेर. म्हणजे इनकमिंग इज इक्वल टू आउटगोइंग, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. समजा इकडनं 5 अँपियर करंट आला असेल तर इकडे सुद्धा 5 अँपियरच करंट गेला पाहिजे तिकडे. ठीक आहे. आता बघा कसं आहे, तर या जंक्शनला 5 करंट अँपियर येतोय, काय आहे? येत आहे. आणि या जंक्शन पासून 2 अँपियर करंट काय होतोय? इकडे दूर जातोय. तर म्हणजे याचा अर्थ इकडे जाणारा करंट जो आहे इकडे जाईल, जाणार आहे. म्हणजे इकडे किती जाईल? 5 मधून 2 गेले 3, इकडे 3 अँपियर करंट या जंक्शनला येतो आहे. आणि या इकडनं सुद्धा करंट येतो आहे 3 अँपियर. म्हणजे या जंक्शनला 3 आणि 3, म्हणजे याचा अर्थ 3 आणि 3 झाले 6 अँपियर करंट या जंक्शनला येतोय. याचा अर्थ इकडे खाली जाणार आहे 6 अँपियर करंट. या जंक्शनला इथे जो करंट जातोय हा 6 अँपियर गेला आणि या 6 अँपियर मधून इकडे किती गेलेला आहे? 2 अँपियर जातोय. म्हणजे 6 मधनं 2 इकडे गेले, इकडे किती? तर 4 अँपियर करंट असा जात आहे.
या जंक्शनला, ठीक आहे, या जंक्शनला 4 एम्पियर करंट जातोय. त्याच पद्धतीने बघा आता इकडे या जंक्शनला 2 एम्पियर आणि या साईडने येतोय 2 एम्पियर. 2 आणि 2 4 एम्पियर करंट या जंक्शनला जातोय इकडे 4 एम्पियर. या जंक्शनला पोहोचलाय 4 एम्पियर आणि यातून 1 एम्पियर करंट काय जो आहे तर असाच बाहेर जातोय. 4 मधनं 2 गेले, 3 एम्पियर करंट इकडे खाली येणार आहे. 3 एम्पियर, 4 आणि 3 एम्पियर करंट या जंक्शनला येतोय. याचा अर्थ इकडे जाणारा जो करंट असणार आहे तर तो असणार आहे 7 एम्पियर. ऑप्शन बी. व्हॉट विल बी द करंट आर बीसी. बीसी या आर्मला करंट किती असेल तो तुम्हाला काढायचा आहे. सांगा बरं. करंट जोच आहे इथे बघा जंक्शन कडे I1 येतोय, इकडनं I2 आणि I2 इकडे जातोय बघा असा. या जंक्शन पासून जाणार आहे येणारा करंट किती आहे I1 करंट येतोय आणि इकडनं किती करंट जातोय I3 करंट इकडे जातोय, I2 कुठे जातोय इकडे जातोय, I2 इकडे जातोय. म्हणजे याचा अर्थ याची जी डायरेक्शन आहे I3 ची अशी जातोय इकडे, इकडे जाणारा हा I3 आणि इकडनं हा I2 जातोय. म्हणजे या बी जंक्शनला I2 आणि I3 येत आहे की जात आहे, येत आहे. म्हणजे I1 प्लस I2 राहील. हे I1 प्लस I2 म्हणजे इकडे जाणारा जो C असेल बी आणि C कडनं जाणारा तो I2 प्लस I3 भेटेल का तुम्हाला. ऑप्शन बी. म्हणजे 6तून 4 गेले 2 आणि हा एक 2, हा किती भेटले तुम्हाला. व्ही किती देऊ राहिला तुम्हाला 2 व्होल्ट. हा आणि करंट किती, रेजिस्टन्स किती आहे 1 प्लस 1 बरोबर किती 2. हा 2 ओहम. आणि तुम्हाला काय विचारलंय त्याने, काय विचारलंय तिथे करंट म्हणजे I विचारलेला आहे की त्या सर्किट मध्ये करंट किती असेल. करंट V इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला ओम्स लॉ, V इज इक्वल टू IR. सो I इज इक्वल टू V बाय R. ठीक आहे. V ची व्हॅल्यू काय काढली आपण 2 आणि याची व्हॅल्यू किती आहे R ची 2 1 जा 2 म्हणजे 1 एम्पियर करंट राहील. ऑप्शन ए. लॉ जो आहे तर क्रिश्चॉफ व्होल्टेज लॉ याला आपण KVL लॉ सुद्धा म्हणतो. काय म्हणत असतो आपण याला KVL लॉ सुद्धा म्हणत असतो. किंवा तिसरं नाव आहे क्रिश्चॉफ लूप लॉ. काय असते क्रिश्चॉफ लूप लॉ. काय सांगतोय तो क्रिश्चॉफ लूप लॉ. द algebraic sum of potential difference and sum of electromotive force is always equal to the 0 in a closed circuit. का स्टेटमेंट आहे बघा. तो सांगतोय की द algebraic sum of potential difference plus the algebraic sum of electromotive force is always 0. हे स्टेटमेंट आहे. जर V ची व्हॅल्यू माहिती तुम्हाला, V बरोबर ओम्स लॉ काय असतो IR. या डेरिव्हेशनला तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा लिहिता. that is summation of I into R plus summation of E is equal to 0. म्हणजे या ठिकाणी V ची व्हॅल्यूज काय पुट केली आपण IR. म्हणजे करंट जो आहे तर त्याच्या सोबतीला रेजिस्टन्स असलाच पाहिजे. ठीक आहे. चला आता इथे साइन कन्व्हेन्शन बघू आपण. साइन कन्व्हेन्शन काय आहे इन सिंपल मॅनर समजून घ्यायचं आपल्याला. साइन कन्व्हेन्शन कसे आहे आता तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. जंक्शन पासून करंट जर का दूर जात असेल, लिव्ह करत असेल तर त्याची साइन काय घेतो आपण निगेटिव्ह. आणि जर का जंक्शन कडे करंट येत असेल तर साइन काय घेतो आपण पॉझिटिव्ह. जर का काही सर्किट्स आहे त्या सर्किट मध्ये जसं की या ठिकाणी मी असं सर्किट काढतो एखादं, छोटासाच काढतो. एक बॅटरी घेतली इथे E1. ठीक आहे. हा R1 आहे, R2 आहे, हा R3 आहे. R1 R2 R3. आता मला सांगा करंट कुणीकडे फ्लो होईल रे. हे टर्मिनल याचं काय आहे पॉझिटिव्ह, इकडे हे निगेटिव्ह हे पॉझिटिव्ह. करंट इकडनं असं जाईल. याच्यामधनं करंट जो जातोय त्याचं नाव काय I1. ठीक आहे. या I1 करंट जंक्शन कडे येतो आहे तर याचा अर्थ इकडे करंट किती जाणार आहे I1. बघा कधी लक्षात ठेवायचं जेवढा करंट बाहेर जातोय तेवढा करंट वापस आला पाहिजे. I1 करंट जातोय त्याचा अर्थ इकडे येणारा सुद्धा करंट काय असणार आहे I1 आहे. ठीक आहे. आता की जेव्हा आपण सोबत जेव्हा काय करतोय एकडनं तो बीकडे जातोय म्हणजे आपल्या सोबत जेव्हा करंट जातोय अक्रॉस द ABCD लूप ला आपण जातोय एकडनं पुन्हा इकडे, त्यावेळेस आपण साइन घेतोय निगेटिव्ह. आणि जेव्हा करंट समोर येत असेल तर आपण ती साइन घेतली पॉझिटिव्ह. ठीक आहे. आणि बॅटरीची आपण साइन काय घेत असतो बघा रे
या टर्मिनल कडनं आपण या इकडनं पॉझिटिव्ह टर्मिनल कडनं निगेटिव्ह कडे जात असेल याची साईन काय घेतो आपण बघा मायनस ऑफ A1 काय घेतो असतो प्लस कडनं आपण मायनस कडे गेलो म्हणून मायनस साईन घेतली. जेव्हा आपण मायनस कडनं प्लस कडे जातो तर त्याची साईन घेतो असतो आपण शेवटची जी टर्मिनल असेल ती साईन घेतो आपण प्लस ऑफ A2 ठीक आहे. आणि जेव्हा दोन्ही बॅटरीज लावलेले असतील हा एक असा असं तर या ठिकाणी याची जे काही साईन कन्व्हेन्शन असेल बघा निगेटिव्ह कडनं कुणीकडे झाले तुम्ही पॉझिटिव्ह कडे हा तुमचा E1 आहे हा तुमचा A2 आहे काय घेणार तुम्ही निगेटिव्ह कडनं कुणीकडे गेले पॉझिटिव्ह कडे साईन काय घेणार E1 ची पॉझिटिव्ह काय घेणार पॉझिटिव्ह. त्यानंतर कुणीकडनं पॉझिटिव्ह कडनं कुठं जाताय तुम्ही निगेटिव्ह कडे म्हणजे E2 ची व्हॅल्यू काय घेणार आपण साईन मायनस A2 ठीक आहे. त्याच पद्धतीने मायनस प्लस आता इथे E1 हा तुमचा E2 सगळं आता निगेटिव्ह कडनं कुणीकडे जाताय तुम्ही पॉझिटिव्ह कडे निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह कडे म्हणजे E1 ची साईन काय घेणार तुम्ही पॉझिटिव्ह ठीक आहे. त्यानंतर तुम्ही गेले निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह कडे म्हणजे याची साईन काय घेणार E2 ची प्लस ऑफ E2 ठीक आहे. अशा त्या ठिकाणी साईन कन्व्हेन्शन EMF चा राहील आणि करंटचं तुम्हाला माहिती आहे साईन कन्व्हेन्शन जंक्शन कडे येत असेल तर पॉझिटिव्ह आणि दूर जात असेल तर निगेटिव्ह आपण घेत असतो ठीक आहे. विस्टोन ब्रिज आता ही विस्टोन आणि हा त्याचा ब्रिज. आता विस्टोन ब्रिज जो कन्सेप्ट आहे काय कन्सेप्ट आहे विस्टोन ब्रिज याला बॅलन्सिंग कंडिशन सुद्धा म्हणा. बॅलन्सिंग कंडिशन सॅटिस्फाय केली तर विस्टोन ब्रिज या नुसार आपण अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी यूज केला जातो. अननोन रेजिस्टन्स जो असतो ना तो फाइंड आउट करण्यासाठी यूज केला जातो. अननोन रेजिस्टन्स जो आपल्याला माहित नाही अननोन रेजिस्टन्सला आपण काय म्हटलंय एक्स या एक्स ची व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला विस्टोन ब्रिज दिलेला असतो आणि तो फाइंड आउट करायचा असेल तर त्या ठिकाणी काय असलं पाहिजे त्याने बॅलन्स केलं पाहिजे. जसं की आपण या ठिकाणी एक डायग्राम काढू बघा हा तुमचा R1 आहे याला मी म्हटलं A या पॉइंटला म्हटलं मी B इथनं गेलो हा तुमचा हा C आणि इकडनं हा आपला हा D ओके. तर याच्या अक्रॉस मध्ये एक गॅलॅनोमीटर आपण कनेक्ट करत असतो या बी आणि डी च्या अक्रॉस मध्ये याला आपण एक बॅटरी वगैरे लावून द्यायची ठीक आहे. प्लग की के आता बॅटरी म्हणल्यानंतर काय म्हणतोय बघा यामध्ये जे R1 आहे हा R2 आहे हा R3 आहे आणि हा R4 असे 4 रेजिस्टर्स आहेत. किती 4 रेजिस्टर्स आहेत 4 रेजिस्टर्स आहेत. यामधनं जे काही करंट आलेला आहे त्याचं नाव आहे I1 काय करंट येतो आहे इकडे I1 करंट येतोय किंवा I करंट आला समजा इकडनं किती करंट आलेला आहे I करंट इकडे येतो आहे तर या R1 मधून करंट जाणारा जो असेल बघा या जंक्शन A कडे करंट येतो आहे I तर या सर्किट मध्ये इकडे जाणारा करंट जो असणार आहे त्याचं नाव काय असणार आहे I1 आणि इकडे जाणारा जो असणार आहे त्याचं नाव काय असणार आहे I2 कारण हा जो करंट घेऊन आलेला असेल तर तो स्प्लिट झालेला आहे 2 पाथने तर तो स्प्लिट झालेला तो पुन्हा वापस इकडे कनेक्ट होणार आहे इकडे असा इकडे हा तुमचा I1 आणि हा इकडे तुमचा I2 आणि जेव्हा तो कनेक्ट होईल तर तुम्हाला काय मिळणार आहे I म्हणजे जेवढा करंट येत आहे तेवढाच इकडे आपल्याला वापस भेटत असतो. आता जेव्हा करंट असा हा गेला तर इथे हा जो जंक्शन आहे या बी कडनं डी कडे जाणारा करंट जो असतो या गॅलॅनोमीटर मधून करंट जाणारा जो असतो याचं नाव असते IG काय करंट असतो IG करंट थ्रू द गॅलॅनोमीटर. आणि गॅलॅनोमीटर हा एक खूप सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे विच मेजर स्मॉल करंट खूप स्मॉल करंट मेजर करण्यासाठी गॅलॅनोमीटरचा यूज केला जातो. पुढे गेल्यानंतर आपण या चॅप्टर मध्ये गॅलॅनोमीटर टू द ॲमीटर गॅलॅनोमीटर टू व्होल्टमीटर असं कन्व्हर्जन्स पाहिलेलं आहे. आता इथे हा जो काही करंट आहे इथे बघा आता I2 इथे करंट येतोय IG या जंक्शनला येतोय इकडनं सुद्धा करंट या D जंक्शनला काय करंट येतोय I2 म्हणजे इकडे जाणारा जो करंट असणार आहे इकडे जाणारा त्याची व्हॅल्यू काय असणार आहे I2 आणि IG येत आहे म्हणजे त्या दोघांची काय रे बेरीज I2 प्लस IG. त्याच पद्धतीने बघा इकडनं करंट या जंक्शन B ला I1 येतोय आणि इकडे करंट IG जात असेल तर इकडे करंटची व्हॅल्यू काय घेणार बघा इकडे जाणारा करंट काय असणार आहे I मायनस ऑफ IG म्हणजे इकडे जो जाणारा करंट असेल तो I मायनस IG असेल आणि इकडे जाणारा काय असेल I2 प्लस IG असेल आणि या दोघांची बेरीज केली असता इकडे भेटेल काय तुम्हाला I करंट काय भेटेल तुम्हाला I करंट ठीक आहे. ओके
आता काय होतंय बरं या ठिकाणी, बॅलन्सिंग कंडिशन जेव्हा सॅटिस्फाय होते, जेव्हा इकडे बॅलन्सिंग कंडिशन सॅटिस्फाय होते, तर आपल्याला भेटत असते R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4 असं डेरिव्हेशन पाहायला भेटते. आणि असं बॅलन्सिंग कंडिशन पाहायला भेटल्यानंतर इथलं जे पोटेन्शियल असेल बीचं, त्याच पद्धतीने पोटेन्शियल ऑफ डीचं, दोघांचं पोटेन्शियल कसं पाहायला भेटतं आपल्याला सारखं. त्यामुळे या गॅलॅनोमीटर मधून कोणत्याही प्रकारचा करंट फ्लो होत नाही. आणि इथे तुम्हाला मिळते, इथे ही जी व्हॅल्यूज आहे तर आपण निग्लेक्ट करतो. जेव्हा बॅलन्स होते तेव्हा, जेव्हा बॅलन्सिंग कंडिशन सॅटिस्फाय होते, तर यातून बी कडनं डी कडे करंट फ्लो होत नाही. कारण बीचं पोटेन्शियल किती आहे व्ही, आणि डीचं सुद्धा पोटेन्शियल किती आहे व्ही. आणि व्ही मायनस व्ही काय भेटेल तुम्हाला 0. म्हणजे इकडनं करंट इकडे जाणार नाही, इकडनं करंट इकडे जाणार नाही, पोटेन्शियल सारखं असल्या करणार नाही. ठीक आहे. मग या ठिकाणी जी डेरिव्हेशन भेटते तुम्हाला R1 अपॉन R2 R3 अपॉन R4 असं डेरिव्हेशन पाहायला भेटते. आता आपल्याला हे डेरिव्हेशन पाहायला भेटल्यानंतर आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात काही जे काही आपल्याला अननोन रेजिस्टन्स असतात ते फाइंड आउट करायचे असतात. जसं की मी या ठिकाणी एक रेजिस्टन्स दिलेला आहे बघा, हा एक रेजिस्टन्स आहे, हा दुसरा एक रेजिस्टर आहे, हा तिसरा रेजिस्टर आहे जो आपल्याला माहित नाही. ठीक आहे. आणि इथे हा तुमचा 4th नंबरला रेजिस्टर्स आहे, हा एक्स आहे, हा तुमचा 5 ओहम, हा तुमचा 10 ओहम, हा तुमचा 15 ओहम आणि हा तुमचा एक्स. तर तुम्हाला या अननोन रेजिस्टन्सची व्हॅल्यूज फाइंड आउट करायची आहे. असा तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. काय येईल रे आन्सर? कारण इथे बॅलन्स कंडिशन, ये जो की सर्किट आहे विस्टर्न ब्रिज जे आहे तर काय बॅलन्स आहे, कसं आहे वर्ड आहे बॅलन्स. बॅलन्स जर असेल तर इतकं करंट फ्लो होणार नाही, म्हणजे याचं काही काम नाही मदत. काय भेटतंय मग तुम्हाला R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4. R1 ची व्हॅल्यू काय दिलेली आहे तुम्हाला इकडे 5 अपॉन R2 ची व्हॅल्यू काय दिलेली आहे तुम्हाला 10 इज इक्वल टू R3 ची आहे x आणि R4 ची व्हॅल्यू आहे 15. ठीक आहे. काय भेटतंय बघा, 15 डिवायडेशन आहे, इकडे गेला तर मल्टिप्लाइड होईल, म्हणजे x इज इक्वल टू 15 इंटू 5 अपॉन काय तर 10. x इज इक्वल टू सांगा 75 है ना. 15 इंटू 5 किती होतात 75 अपॉन 10. 75 अपॉन 10 म्हणजे 7.5 का. म्हणजे जो अननोन रेजिस्टन्स असेल एक्स जो आहे, जरी अननोन आहे तरी त्याचं नाव रेजिस्टन्स आहे. युनिट काय असतं रेजिस्टन्सचं ओहम, म्हणजे याची व्हॅल्यूज भेटते तुम्हाला 7.5. तेव्हा तो सर्किट बॅलन्स असेल. ठीक आहे. झालंय. आता तुम्हाला दुसरा आहे क्वेश्चन. हा एक रेजिस्टर दिलेला आहे, हा दुसरा रेजिस्टर आहे, हा तिसरा रेजिस्टर्स आहे, हा चौथा रेजिस्टर्स आहे. आणि या चौथ्या रेजिस्टर्स मध्ये हा तुमचा R1 दिलेला आहे तुम्हाला 10, याची व्हॅल्यूज आहे 10 ओहम, याची व्हॅल्यूज आहे 10 ओहम. आणि इथे हा तुमचा अननोन रेजिस्टन्स आहे, त्याचं नाव आहे एक्स. आणि तुम्हाला त्या एक्स ची व्हॅल्यूज फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. एक्स ची व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. करता येईल का? एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल का? करा मग. एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे 10 अपॉन 10, हा 5 अपॉन 5 अपॉन ही जे सर्किट आहे हे कसं कनेक्शन आहे सांगा, सिरीज की पॅरलल? पॅरलल. सिरीज मध्ये आपण रेजिस्टर काय करत असतो, सिरीज मध्ये रेजिस्टन्सची आपण काय करत असतो, डायरेक्ट एडिशन करतो का? हा. आणि पॅरलल मध्ये वर आपण घेतो की नाही, घेतो. हा. मग इथे तुमचा आरपी काय भेटेल तुम्हाला, R1 इंटू R2 अपॉन R1 प्लस R2 असा फॉर्म्युला आपल्याला भेटत असतो जेव्हा तो पॅरलल मध्ये असेल. R1 काय तुमचं इथं समजा x आहे, R2 कोण आहे 10, म्हणजे तुम्हाला 10 इंटू एक्स अपॉन 10 प्लस एक्स भेटेल. म्हणजे या टर्मची व्हॅल्यू भेटून तुम्हाला 10x अपॉन 10 प्लस एक्स भेटते. म्हणजे अपॉन मध्ये 10x अपॉन 10 प्लस एक्स भेटत आहे. ठीक आहे. हे कटलं, इथं भेटलंय 1 अपॉन 5 अपॉन 10x अपॉन 10 प्लस एक्स. आता ही जी टर्म्स आहे डिव्हिडेशन मध्ये पळवा तिकडे, डिव्हिडेशनच्या डिव्हिडेशन म्हणजे वरती जाईल ही. असं लिहिता येईल का? 1 इज इक्वल टू 5 इंटू 10 प्लस 5x अपॉन 10x
10x इज इक्वल टू 5x 50 प्लस 5x. ठीक आहे, म्हणजे हा 5 इकडे गेला. इथे काय भेटलं तुम्हाला 10x मायनस 5x इज इक्वल टू 50. बरोबर काय भेटते इथे? किती भेटते? 10 मधनं 5 गेले 5. 5x इज